हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये पहिली सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहणार. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपींची व्हीसीद्वारे हजेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. अधिवेशनामध्ये आज संविधानावर चर्चा. शिफारसीच्या 20 दिवसांनंतरही विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का होत नाही यावरनं भास्कर जाधव आक्रमक. नागपूर हिंसाचाराचा सत्यशोधन अहवाल काँग्रेस मुंबईत आज राज्यपालांना सादर करणार. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून नागपूर दंगलींचा धांदोळा. न्यायालयाच्या स्थगितीमुळे नागपूर दंगलीतील आणखी 4 आरोपींच्या घरावरती बुलडोझर कारवाई लांबणीवर. दंगलीचे आरोप झाल्यावर सुडाने कारवाईचा याचिकाकर्त्यांचा आरोप. चौकशीला हजर राहण्याचे समन्स धुडकावून कॉमेडियन कुणाल कामरा गैरहजर. कामराकडनं 7 दिवसांच्या मुदतीची मागणी. आज नवे समन्स जारी होण्याची शक्यता. राज्यसभेमध्ये आपत्ती व्यवस्थापन चर्चेत अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल. पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवरती शंका घेतल्यामुळे शहा आक्रमक. काँग्रेसच्या काळामध्ये एकाच कुटुंबाकडे मदत निधीची मालकी, शहांचा आरोप. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात देशभरामध्ये आज निदर्शनं. पाटण्यातनं होणार देशव्यापी निदर्शनाची सुरुवात. सर्व खासदारांना विधेयकाची माहिती देणार सरकार. रमजान ईदनिमित्त भाजपाचा गरीब मुसलमानांना आनंदाचा शिधा. 32 लाख मुस्लिम कुटुंबांना वाटणार सौगाते मोदी किट्स. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचा उपक्रम. दिल्ली हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरात जळलेल्या नोटांप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून चौकशी सुरू. तर वर्मांच्या विरोधामध्ये अलाहाबादमध्ये वकील संघाच्या आंदोलनाचा दुसरा दिवस. मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता. मनसेच्या अमेय खोपकरांची एक्सपोजद्वारे मागणी अनेक वर्ष जुनी, पण मराठी चित्रपटांना मिळणारी सेन्सॉर वागणूक चीड आणणारी. खोपकरांचा संताप. नमस्कार महाराष्ट्र.